स्मार्ट मीटरचा खरा फायदा कोणाला, ग्राहक की वीज कंपनी, आणि ते बसवण्यामागचं खरं कारण काय? नमस्कार, मनावर नका घेऊ या आपल्या खास सदरात आपलं स्वागत आहे. मनावर नका घेऊ, पण स्मार्ट मीटरचा खरा फायदा कोणाला? राज्यात सध्या स्मार्ट मीटरची जोरदार चर्चा सुरू आहे. कुठे त्याचं स्वागत होत आहे तर कुठे त्याचा विरोध. पण अनेकांना अजूनही प्रश्न पडतो की स्मार्ट मीटर नेमकं काय आहे? आपल्या घरातील सध्याचे मीटर वीज वापराची नोंद करतात आणि दर महिन्याला कर्मचारी येऊन रीडिंग घेतो. मात्र स्मार्ट मीटरमध्ये वीज वापराची माहिती थेट वीज कंपनीकडे पोहोचते. त्यामुळे रीडिंग घेण्यासाठी कुणालाही घरी यावं लागत नाही. नियमित मीटरमध्ये महिन्यातून एकदाच वापराची माहिती मिळते, तर स्मार्ट मीटरमध्ये जवळपास रिअल टाइम मध्ये वीज वापर किती झाला हे पाहता येऊ शकतं. त्यामुळे बिलिंग अधिक अचूक होतं, वीज चोरी कमी होईल आणि ग्राहकाला स्वतःचा वापर नियंत्रित करता येईल असे सांगितले जाते. पण दुसरीकडे अनेक नागरिकांच्या मनात शंका आहेत. स्मार्ट मीटरमुळे बिल वाढेल का? भविष्यात प्रीपेड पद्धत लागू होईल का? रिचार्ज संपला तर वीज तात्काळ बंद होईल का? या प्रश्नाची स्पष्ट उत्तरं अजूनही अनेकांना मिळाली नाहीत. वीज कंपन्यांचं म्हणणं आहे की यामुळे बिल वसुली सुधारेल, थकबाकी कमी होईल आणि व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल. म्हणजेच कंपन्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. मग प्रश्न असा आहे की हा बदल खरोखर ग्राहकांच्या हितासाठी आहे की व्यवस्थेच्या सोयीसाठी? तंत्रज्ञानाचा विरोध नाही, पण त्याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकाला नेमका कसा होणार हे स्पष्टपणे सांगितलं जाणं गरजेचं आहे. म्हणूनच पुन्हा एकदा विचारतोय, स्मार्ट मीटरचा नक्की फायदा कोणाला, ग्राहकाला की कंपन्यांना? मी पिया पाटील, आपण पाहत आहात TV नेक्स्ट मराठी. भेटूया मनावर नका घेऊच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.